घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. ओम, सांगणार आहेस का तुझं काय चाललंय? अगं मला आता डॅडला भेटायला जायचं, मी जाऊन येतो लगेच. डॅडला? यू मीन टू से मधुकर अंकलला? हो. अरे ओम, आत्ताच काय काम आहे त्यांच्याकडे? काम झाल्यावर सांगतो मी, आत्ताच गाजावाजा कशाला? अरे आपण आत्ताच आलोय ना. मी लगेच जाऊन येतो, ठीक आहे? बरं ठीक आहे, थांब, मीही येते तुझ्यासोबत. काही कामं ही एकट्यानेच करायची असतात. मला तसं करायला भाग पाडलंय. कुणी भाग पडलंय तुला? आणि तू मला फसवलंयस म्हणजे नक्की काय? माझे वडील आजारी होते, भावाची ट्रीटमेंट चालू होती आणि या सगळ्याने मी इतकी बेजार झाली होते की. जुलियाना, जुलियाना बोल. जुलियाना, फॉर गॉड सेक बोल काहीतरी आता. श्री, मी तुला फसवलंय. फसवलंयस म्हणजे? मला तसं करायला भाग पाडलंय. कुणी भाग पडलंय तुला? आणि तू मला फसवलंयस म्हणजे नक्की काय? माझे वडील आजारी होते, भावाची ट्रीटमेंट चालू होती आणि या सगळ्याने मी इतकी बेजार झाली होते की तेव्हा मला जो मार्ग सोपा वाटला तो मी केला. हे बघ, मला तू कळेल असं बोल प्लीज. जे काय ते स्पष्ट बोल. आणि एक मिनिट जुलियाना, तू त्या रात्रीबद्दल बोलतेस का? हो, जुलियाना, मला तू आवडायचास. पहिल्याच भेटीत मला तू खूप आवडलास. किती स्वप्न पाहिली होती रे मी तुझ्याबद्दल, पण माझी स्वप्न स्वप्नच राहिली. उलट या नको त्या भानगडीत पडले मी. सो नाउ आय डिसाइडेड, स्वतःला संपवायचं आता. जुलियाना स्टॉप इट प्लीज. मला या सगळ्यासाठी प्रेशराईज केलं गेलं. जुलियाना, मला यापुढे काही ऐकायचं नाहीये. पैसे दिले गेले. तू पैसे घेतलेस? मी फसवले तुला श्री. जुलियाना, तू कोणाकडून पैसे घेतलेस? मला मरायचंय. तुला पैसे कोणी दिले जुलियाना? नाव सांगितलं तरी मरायचंय आणि नाव नाही सांगितलं तरीही मरायचंय. जुलियाना, तुला पैसे कोणी दिले मला त्याचं नाव हवंय. मला तुमच्यात आता पडायचंच नाहीये. मला नाव सांग त्याचं जुलियाना प्लीज. मी ते नाव तुला सांगणार नाही. मला जे सांगायचंय ते माझं सांगून झालंय. तू जा आता. जुलियाना, मी इथून जाणार नाहीये. श्री, तू जा इथून. तू जोपर्यंत मला नाव सांगणार नाहीये तोपर्यंत मी जाणार नाही इकडून. मला नाव पाहिजे. जुलियाना, मला नाव सांग त्याचं जुलियाना. काय झालं? एकच
मार ना अजून, शिव्या दे अजून. काय झालं श्री? तुला जी शिक्षा द्यायची आहे ना ती दे मला, मी भोगायला तयार आहे. माझा काय अधिकार आहे? काय म्हणून मी शिक्षा देऊ का तुला? मला वाटलेलं मला कुणी नाहीये. फक्त तू समजून घेतेस मला. पण तूही हो श्री, मीही त्यातलीच निघाली. तुबळी पडलीये रे मी. खंबीरपणे मी तुझ्या मागे नाही उभे राहू शकली. इनफॅक्ट तुझ्याच पाठीवर वार केला रे मी. बाय. येऊ शकतो श्री तू. मला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय. जा तू आता. हे बघ जुलियाना, मला त्याचं नाव कळल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये, कळलं तुला? आणि मी त्याचं नाव सांगणार नाहीये. अगं पण का? कारण ही मी सांगणार नाही. समज की मी माझ्या पीटरसाठी शांत आहे. जमलं तर पीटरची जबाबदारी घे. त्याला मी अनाथ आश्रमात ठेवलंय. जुलियाना, अगं वेळ लागलाय का तुला? श्री, मी हा भार नाही सहन करू शकत आता. आय वॉन्ट टू डाय. ठीक आहे नाही, तू मर. आज तू मर आणि उद्या मी मरतो. तसंही आपल्या मरणाने कोणालाही फरक पडत नाहीये ग. तू मर. नाही, तू मरच. श्री, आय एम सॉरी श्री. जमल्यास मला माफ कर. आय एम सॉरी. तुला तर माहिती आहे ना मी कशी आहे ते. आज जर पीटरची जबाबदारी माझ्यावर नसती तर मी कधीच स्वतःला संपवलं असतं. पण आता मी काय करू डॅड? यू टेल मी. एका साईडला मला मोठे सर धमकवतात की तू हे शहर सोड म्हणून, आणि दुसरीकडे ओम नवी स्वप्न दाखवतोय मला. तो काय म्हणाला माहितीये डॅड? तो मला म्हणाला की तू पुन्हा श्रीजवळ परत जायचंस. श्री जवळ जाणं मला जमणार नाही. तुला जमवावं लागेल. मी असं केलं तर तो माझा तिरस्कार करू लागेल. नाही करणार. आमचे संबंध मी जगजाहीर करतेय हे जर त्याला कळलं तर तो चिडणार नाही का? ओम सरांनी सांगितलं तसं तर केलं मी. पण
जुलियाना. येस डार्लिंग, झालं आपलं काम? मी मोठ्या सरांचं नाव नाही घेऊ शकले. म्हणजे बाकी सगळं सांगितलं मी, पण या सगळ्या मागे सर होते हे मी नाही सांगू शकले. अरे यार, तुला एक काम धड करता येत नाही जुली. तेव्हाही पैशासाठी हे सगळं करायला तयार झालीस. त्याचे पैसेही घेतले नाहीस, बदनामी उडवून घेतलीस आणि स्वतःच्या वडिलांना गमावून बसलीस. आताही तुझ्या भावाला तुला गमवायचं आहे का? ओम सर, माझ्या भावाला जर काही झालं ना तर काय काय करशील? तर मी पोलिसाच आहे आणि तुम्हा सगळ्यांना उघडं पाडेन मी. पाड ना मग. हं? तू आमच्या विरुद्ध स्टेप घेणार आहेस ना, मग घे की. सर तुम्ही असं का वागताय? सगळ्यांच्या भल्यासाठी. भल्यासाठी? हो. तुला आत्ता हे कळणार नाही. तू श्रीवर प्रेम करतेस ना, मग त्याच्यासाठी हे कर. सगळं सांग त्याला. हो सर, पण तू रागवून गेलाय माझ्यावर. रागावणारच. तू त्याच्यासोबत चांगली वागलीयस का? नाही ना. आता प्रेम उफाळून आलंय म्हणून हळहळतेस. जेव्हा हे सगळं पैशासाठी करायला तयार झालीस तेव्हा तुझ्याकडे आजचाच दिवस आहे. विचार कर. श्रीला हे सगळं कळणारच आहे, पण जर तू सांगितलंस तर तुझी बाजू क्लिअर होईल आणि जर मी सांगितलं तर श्री तुला कधीच मिळणार नाही. हे लक्षात येतंय ना तुझ्या? नाही येते सर, पण मला काहीच कळत नाहीये. समजून घे. आजचा दिवस आहे तुझ्याकडे. विचार कर. उद्या हमला नाहीतर बोंबला. तू हे श्रीला सगळं सांगणार आहेस जुलियाना. सगळं तूच सांगणार आहेस. पण या सगळ्या मागे ओम सरांचा काय फायदा? कर्मबंधातली ठेवही. हा पार्टी फंड 3 CR दिला. 40 lakhs हे मायनस केले आणि 37 lakhs. ओके. काय अंकल, आज निवांत? निवांतच. आता जरा रिटायर होण्याचा विचार करतोय. तुम्ही आणि रिटायर्ड? व्हॉट अ जोक. का जोक काय त्यात? खरंच मी रिटायर होण्याचा विचार करतोय. काल आपल्यावर हल्ला झालाय, अजून आपल्या जखमा भरलेल्या नाहीत. आराम करायचं सोडून कुठे बरं गेला होतात आपण? वृंदा, तुझ्या मेमरीला काय झालंय? तुलाच तर सांगून गेलो ना की डॅडला भेटायला जातोय म्हणून. भेटलास? हो, भेटलो ना. अगदी कडकडून भेटलो. काय प्रेम उतू जात होतं म्हणून सांगू आमचं. ते मला धमकावत होते, मी त्यांना. मला खात्री आहे वृंदा, माझ्यावर हल्ला डॅडनीच केलाय. ते कशाला असं करतील? तुझे वडील आहेत ते. वृंदा, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि सध्या आमच्यात ती वॉर चालू आहे. बिझनेस वॉर. त्यांना मला खाली खेचायचं आहे, मला त्यांना. हे सगळं कधी थांबणार आहे ओम? थांबणार ना.
दोघांपैकी एक हारल्यावर किंवा दोघांपैकी एकाने माघार घेतल्यावर आणि वर्स्ट टू वर्स्ट दोघांपैकी एक संपेल तेव्हा ओम, माझ्यावर हल्ला केलाय त्यांनी. वेळ येताच तशी वेळच येणार नाही. तू एक काम कर ना, तू तुझ्या घरी निघून जा. वृंदा, स्पर्धा, ईर्षा, हेवे दावे या सगळ्याचा कंटाळा आलाय रे मला. आपल्याच लोकांची वैर, त्यांच्याशीच भांडायचं. चक्रव्यूहात शिरणं हे अभिमन्यूच्या हातात होतं वृंदा. त्यातून बाहेर पडणं नाही. मी कौरव सेनेने घेरला गेलोय. आता जर मी थांबलो तर मी आपल्याच माणसांकडून मारला जाईन. एक मिनिट. मला तुम्हा दोघांशी बोलायचंय. बोला ना पप्पा. वृंदा, ओम, तुम्ही दोघंही माझ्या बोलण्याचा चुकीचा निष्कर्ष किंवा चुकीचा अर्थ काढू नका प्लीज. हे मी आधी सांगतो. आणि बरं का ओम, एकूण परिस्थिती बघता मला असं वाटतंय की वृंदा म्हणते ते अगदी योग्य आहे. म्हणजे कसं तू आता मायेच्या सावलीमध्ये परत जावस. अंकल, पप्पांविषयी काही ना काही बोलणारच आणि उगीच पप्पांना बोल लावणार. मला नाही जमणार तिथे यायला. तू जाणार नसशील तर मीही नाही जाणार. अरे विषय संपला. अजून काही बोलायचंय? ते बघा, मी आज खूप थकलोय. मला आराम करायचा. हो तर आज खूपच धावत होतास ना, मी बघितलं ना. एनिवेज मला सांग ओम, तुझा निर्णय पक्का आहे? हो, मी जाणार नाही. नक्की? हो. अरे पण यावरून वादंग होऊ शकतात ओम. त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देतो. कर्मबंधातली ठेवही. अरे तू कसली गॅरंटी देतोयस? तुमचं प्रेम होतं म्हणाला होतास ना? हो, ते तर अजूनही आहे ना. एक मिनिट. मला सांगा भाऊ, हा मला सांग. ताई तुम्ही पण सांगा. दिवाळी गेली ना? सगळे फटाके वाजले. दिवाळी नंतर लग्नाविषयी बोलणार होतात, ठरवणार होतात. काय झालं? दोघांपैकी कुणी लग्नाविषयी माझ्याशी बोललेलं नाही. त्याचं काय ना अंकल? त्याच्या मनात नाही तर कशाला फोर्स करताय त्याला? ए वृंदा, हे बघ अंकल, तुम्ही बघताय ना या माझ्या अंगावर अशा जखमा असताना मी हळद लावून कसा मिरवू? बाहेर पडू शकतो पण हळदीला घाबरतो. हे बघ वृंदा, हळदीमध्ये औषधी गुण असतात. सगळ्या जखमांवर रामबाण उपाय. त्या शरीरावरच्या मनाच्या जखमांवर रामबाण उपाय एकच. प्रेमाने सगळ्या जखमा भरतात. माझं एम पूर्ण झालं ना की मी तुझाच असणार आहे. मग कर माझ्यावर जितकं पाहिजे तितकं प्रेम.
मग माझ्या जखमा भरल्यात की नाही ते मी बघेन. येतो. ढिशक्या हे बरोबर लागलाय. हा मधुकर राव सॉरी हा. काय करणार, तुमच्या मुलाला खूप समजवलं मी, पण तो काही माझा ऐकत नाही. काय करू वृंदा, बाळा माझ्या कानात तर मधुर गोड असे सनईचे स्वर ऐकायला येत आहे. काय तरीच तुमचं पप्पा. मला नाही वाटत आमचे सनई चौघडे वाचतील. ए गप्पा बस. लग्नाच्या सनईबद्दल बोलत नाहीये मी. मग माझ्या कानामध्ये दर्दभरी शहनाई वाजते. शहनाई की गूंज, सॅड, आर्त, प्रचंड दर्द भरी. कारण मायेची सावली जमीनदोस्त झाली आहे. जमीनदोस्त झाली आहे मायेची सावली, आणि त्याच्या ढिगाऱ्यावर बसून कुणीतरी आर्त सनई वाजवतय. आर्त सनई, सॅड. आप्पा तर नाहीये. आप्पा आप्पा आप्पा. मोठा घोडा झालास का, काही कळत नाही का? वाटेल तसं बोलतो. आपण मोठे मात्र